जय शिवराया. मी आज माझ्या गावी गेले होते तर मला ना लोणच्यासाठी कैऱ्या आणायच्या होत्या. तर हे शेतातलं आमचं गाया गोठ्यांचं घर आहे. हा माझा मोठा भाऊ कैऱ्या काढतो आहे माझ्यासाठी. माझे वडील पण आहेत, माझे दुसरे चुलते पण आहे. तुम्हाला मी दाखवते. हा बघा माझा भाऊ कसा शेतातनं गाडी चालवतो आहे. हा छोटा भाऊ आहे बरं का माझा, आणि हा मोठा भाऊ आहे. तर इतके कैऱ्या काढण्यामध्ये तो मग्न आहे ना, तुम्ही बघू शकता मित्रांनो. वडील माझे इकडून तिकडं, त्यांना वाटते की किती मुलींना कैऱ्या द्यायच्या, काय करायचं, सगळं जजमेंट आखून ठेवलं होतं. मी गावी जायच्या आधी त्यांचे सगळे जजमेंट तयार होते की काय करायचं, कसं करायचं. मी गेल्यावर लगेच मला फोन, शिडी घेऊन ये. मग मी शिडी घेऊन गेले, माझा भाऊ गेला आणि भावाने शिडी लावली ते पत्र्याच्या शेडला. तिथे गाया बांधल्या जातात मित्रांनो. बघा हे हापूस आंबा आहे बरं का. हां, केशर म्हणतात, इथे पुण्यामध्ये हापूस म्हणतात. तर हे जे एक झाड आहे ना, त्या झाडामध्ये 3 प्रकारचे आंबे आहेत. मित्रांनो, हा आहे हापूस. ओके, देन नंतर ते पुढे दाखवते मी तुम्हाला. तिथं केशर आहे. हा आहे कैरीचा. आज कैरी दिसते ना, ही आहे लोणच्याची. ते छोटे 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 आंबे आहेत. हे जे आहे माझा भाऊ जो तोडतो आहे ना, हे छोटे 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 आंबे आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते तो छोटा आंबा कैरीचा, इतका सुंदर त्याचं लोणचं बनतं. दरवर्षी मी बनवते आहे. माझ्या जॉबवर मला सगळे आठवण काढतात की लोणचं कधी आणणार, लोणचं कधी आणणार. हे आमचं शेत आहे, आजूबाजूचं वातावरण आहे, कुठे पेरण्या झाल्यात, कुठे काय झाले. पण मित्रांनो, ह्या वर्षी भरपूर आंबे आहेत बरं का मित्रांनो. ही माझ्या चुलत्यांची झाडं आहेत, त्यांना पण भरपूर आंबे आलेले आहेत. म्हणजे ह्या वर्षी इतके आंबे असल्यामुळे आय थिंक मार्केटमध्ये आंबे स्वस्त असावेत. हे माझे वडील थकलेले बिचारे. हा माझा बारका भाऊ, इतके क्यूट ना सगळे. हे बघा माझे बाबा कसे बसले छानपैकी, आणि हे काढले लोणच्याचे आंबे. बघितले मित्रांनो. बघा वडिलांची कशी तयारी चालू आहे. तुम्हाला वाटतं वडील जोपर्यंत वडील आहेत ना, तोपर्यंत गाव आहे आणि माहेर आहे. तर मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आईवडिलांना आहे तोपर्यंत जीव लावा आणि मस्त त्यांच्याबरोबर टाईम पार्टिसिपेट करा. ते तर आपण तर ते असं विचार करा मित्रांनो. हे जे झाड आहे ते 3 प्रकारचं तुम्हाला सांगितलं होतं. तर हे आता ह्या साईडला हे जे दिसतंय ना, ह्या साईडला केशर आहे. मगाशी दाखवला तो हापूस होता. अशी 3 झाडं आहेत एकत्र. तसं त्या काळामध्ये आम्हाला कळत नव्हतं की झाडं कशी लावायचे. हा मोठा भाऊ आणि मी लावलेला आहे ते झाड. बघा तुम्हाला कैरी दिसत असं केशर टाईप, तो केसरचा आंबा आहे. आणि इकडे साधा आंबा जो आपण लोणच्याला वापरणारा आहे तो मित्रांनो. गाव प्रत्येकाला पाहिजे बरं का. गावाशिवाय मजा नाही आहे कुठंच. असं छान वातावरण होतं. तू म्हणते तापतं ऊन होतं, पण मला ते जाणवलं नाही. बिकॉज आय एम व्हेरी हॅपी. मी गावी गेले होते. अरे मार्केटमध्ये पण भेटतात कैऱ्या, पण आपल्या घरच्या ज्या असतात ना, त्याचं तालमोल नसतं, त्याचं वजन नसतं, आणि जे प्रॉपर हायजीन असतं ना, ते असतं मेन. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग? लाईक, कमेंट, शेअर. थँक्यू.